10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बेरोजगार तरुणांना एअर इंडिया कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. माणखुर्द पोलिसांनी थेट उत्तराखंडमधील डेहराडून येथे छापा टाकून या टोळीतील तब्बल 11 आरोपींना बेड्या ठोकल्यात. पूर्व प्रादेशिक विभागाचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 6चे पोलीस उपायुक्त समीर शेख आणि मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिलाल अहमद यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. आरोपींकडून 9 लॅपटॉप, 11 मोबाईल आणि एका संपूर्ण बनावट कॉल सेंटरचे साहित्य जप्त करण्यात आले. या फसवणुकीचे जाळे किती मोठे आणि यात आणखी किती तरुणांची फसवणूक झाली याचा तपास पोलीस करतायत. आणि महत्त्वाचं डिटेक्शन मानखुर्द पोलीस स्टेशनने केलेलं आहे. त्याच्यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ज्योती रमेश राऊत या कंपन्यांकडे ऑनलाईन पद्धतीने काही लोकांनी त्यांना नोकरी देतो एअरपोर्ट टर्मिनलवर अशा प्रकारचा आमिष दाखवला होता. त्या आमिषानंतर त्याच्याकडून वेळोवेळी त्यांनी पैसे काढून घेतले होते आणि एकूण 2,58,000 रुपये ची फसवणूक झालेली होती. त्याच्यामध्ये IT ऍक्ट अंतर्गत 27 फरवरी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या तपास अंतर्गत आपल्याला देहरादून, उत्तराखंड या ठिकाणी हे आरोपी असण्याची शक्यता आहे अशी माहिती आपण तपासमध्ये प्राप्त झाली होती. त्यानंतर आपल्या टीमने त्या ठिकाणी धाडी मारली आणि त्या धाडीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला 11 आरोपी सापडलेले आहेत. त्यांच्याकडे एकूण 9 लॅपटॉप, 13 मोबाईल फोन देखील सापडलेला आहे आणि एक कॉल सेंटर स्वरूपाचा एक पूर्ण सायबर स्कॅम त्या ठिकाणी हे लोक करत होते. हे आरोपी UP, गुजरात आणि नागालँड या वेगवेगळ्या राज्याचे आहेत आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांची फसवणूक करत होते. या सर्व आरोपींना अटक करून ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलेला होता. त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे. पुढील तपासमध्ये या केसमध्ये जे मेन अजून आरोपी असतील त्यांच्या देखील आता आम्ही शोध घेतोय. तसेच सर्व जे विक्टिम्स आहेत, सर्व पीडितचा आम्ही पत्ता घेऊन अजून याच्यामध्ये काय गुन्हा दाखल करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विक्टिम्सला त्यांचे पैसे परत. मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत एअर इंडियामध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आमच्या टीमने तांत्रिक तपास सुरू केला. तपासाचे धागधोरे थेट उत्तराखंडपर्यंत गेले. त्यानंतर मानखुर्द पोलिसांच्या एका विशेष पथकाने डेहराडूनमध्ये छापेमारी करून या टोळीच्या 11 सदस्यांना अटक केली. हे आरोपी तिथून एक बनावट कॉल सेंटर चालवत होते, ज्याद्वारे बेरोजगार तरुणांना लक्ष्य केलं जायचं. त्यांच्याकडून आम्ही 9 लॅपटॉप आणि 11 मोबाईल फोन जप्त केलेत. मानखुर्द पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पुढील तपास आम्ही करत आहोत.